हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला जे कप्स असतात ते कसे लावायचे। आता बऱ्याच वेळा घागऱ्याच्या ब्लाऊजवरती असे कप्स पॅड लावण्याची गरज वाटते, तर ते लावण्याची योग्य पद्धत आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आता ब्लाऊजची टोटल उंची मला 12 इंच हवी आहे, पण मी 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। 13 इंच उंची घेतली म्हणजे शिलाई नंतर 12 होईल। चेस्ट साईज आहे 32 इंच, तर 32चा चौथा 8 इंच, 1.5 इंच सिलाई मार्जिन आणि पाऊण इंचाचा टक्स घेतलेला आहे। आता गळा शोल्डर घेत आहे मी तर 5 इंच आणि आर्महोल 5 इंच। छोट्या साईजचा ब्लाऊज आहे। आता ही फ्रंट साईड आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगण्यामागचं कारण की फ्रंट साईड कप्स लावताना कट करायची नाही आहे, बंदच ठेवायची। आपण रेग्युलर ब्लाऊजच्या वेळेस कट करतो, पण कप्स लावताना बंदच ठेवायची, ते कट नाही करायचं। आता याच अस्तरच्या मापाचं मी इथे ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे। तर आता कप्स लावताना अजून काही मेजरमेंट खूप महत्त्वाचे असतात। आता इथं आपण सगळ्यात आधी घेऊया गळा रुंदी घ्यायची आहे आणि गळा खोली घ्यायची आहे। मला इथे 4.5 इंचाचा गळा हवा आहे, तर मी 5 घेतला आहे। शिलाईमध्ये अर्धा इंच मायनस होईल। आता मी तर गळ्याचा आकार देऊन घेत आहे। आता फ्रंट साईडचं मी कटिंग करताना इथे तुम्ही खाली बघत असाल तर मी 1.5 इंचाचं सिलाई मार्जिन म्हणजे 1.5 इंचाचा जो आपण टक्स घेणार आहोत त्यासाठी मी मार्जिन दिलेलं आहे। कमरेच्या साईडने मी मार्जिनच्या पुढे वाढवलेला आहे। आता इथे मी चेस्टचा चौथा भाग आणि त्याखाली 1 इंचावर मार्जिन घेतलेला आहे। गळ्याच्या बंद बाजूकडून 3.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे हा झाला आपला फुल बस्ट पॉईंट। आता ह्या फुल बस्ट पॉईंटपासून खाली आपल्याला घ्यायचा आहे 1 इंच आणि या 1 इंचापासून खाली हा सरळ टक्स घ्यायचा आहे। आता हे टक्स दोन्ही बाजूकडून घ्यायचे आहेत। हे दोन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत कप्स जोडताना। आता हे अस्तर मी उलटून घेते, डबल पुन्हा मार्जिन करून पुन्हा मार्किंग करत नाही, तर सरळ मी हे मार्किंग आहे हे दुसऱ्या बाजूने ओटून घेते आणि हे थोडंसं डार्क करून घेणार आहे। हे पहा, हा झाला आपला दोन्ही बाजूचा फुल बस्ट पॉईंट आणि हा टक्स पॉईंट। आता काय करायचं आहे, सेम हे टक्स खाली जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यालाही द्यायचं आहे, पण आता सेंटरला दोन्ही कप्सच्या मधलं अंतर किती हवं आहे, तर दोन्ही कप्सच्या मध्ये जवळजवळ 2 इंचाचं अंतर शिल्लक राहायला पाहिजे। आता वरती मी गळ्याचा जो भाग आहे तो आधी मार्क करून घेते आणि त्यानंतर आपण सेंटर पॉईंटला दोन्ही बाजूने 1-1 इंचाचं मार्जिन सोडायचं आहे, म्हणजे हा झाला आपला सेंटर पॉईंट। आणि या सेंटर पॉईंटच्या दोन्ही बाजूला 1-1 इंचाचं, म्हणजेच दोन्ही कप्सच्या मध्ये टोटल 2 इंचाचं मार्जिन शिल्लक राहील। हे पहा, आता हे मार्किंग करून झालेलं आहे। आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आपण खालच्या बाजूने पण म्हणजेच जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती पण सेम असेच टक्स टाकून घ्यायचे आहेत। आता हेच कापड मी वरती ठेवते दुमडून आणि मग हे टक्स टाकून घेते। तर आता याच मी अस्तरला घडी करून घेतलेली आहे आणि हेच कापड मेन ब्लाऊजच्या कापडवरती अशा पद्धतीने बंद बाजूकडून तंतोतंत ठेवलेलं आहे आणि खालच्या बाजूकडून मी कमरेची मार्किंग करून घेत आहे। तर आता हे मार्किंग केलेलं आहे असंच, म्हणजे फक्त टक्सचं मार्किंग केलं आहे, फुल बस्टचं नाही। फक्त जो मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याला फक्त टक्सचं मार्किंग करायचं आहे, बरोबर जसं अस्तरवर केलं आहे तसं, आणि हे दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता, आता मी हे कापड ओपन करून घेतलेलं आहे। आता टक्सचं मेजरमेंट किती घ्यायचं, तर खालच्या बाजूने 1 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि वरती जसं रेग्युलर आपण टक्स मारतो तशाच पद्धतीने निमुळतं घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे। आता दोन्ही बाजूचे टक्स मारून झाले की जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते अशा पद्धतीने बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता जो अस्तरचं कापड आहे त्यावरती आपल्याला मेन जे कप आहेत ते अटॅच करायचे आहेत। पण त्याआधी आपण इथं जो गळा आहे तो मी कटिंग करून घेते आणि त्यानंतर आता आपण इथे कप्स जोडूयात। आता कप्स जोडताना सगळ्यात आधी मेन टक्सचा पॉईंट आहे तो जोडून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूचे टक्स आहेत ते व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि त्यानंतर कपला पण मार्किंग करून घ्यायचं आहे। आता कपचं मार्किंग कुठे करायचं, तर काय करायचं आहे, आता हे टक्स झालेत, तर हे कप घ्यायचे, याला अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचे, पुन्हा डबल फोल्ड करायचे आणि मग जो पॉईंट निघेल तिथे चॉकने किंवा पेनने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता। दोन्ही कप आहेत त्यांना अशाच पद्धतीने प्रोसेस करून ह्यांचा मेन पॉईंट काढून घ्यायचा आहे। आता हा टक्स
कप्स जोडायचा कसा, जिथे फुल बस्ट पॉईंट आलेला आहे आपला हा मेन, तिथे हा जो कप्स आहे फुगीर भाग तो असा बरोबर सेंटरला दाबायचा आहे आणि हा असा उलटा करून इथे सेंटर पॉईंटला ठेवायचा आहे आणि इथं तुम्ही सुई दोऱ्याने अगोदर शिवून घेऊ शकता किंवा तुम्हाला सवय असेल तर तुम्ही डायरेक्ट मशीनवरतीही अशी एक टाका घालून घेऊ शकता। आता मी हा जोडून घेतला आहे, दुसऱ्या बाजूनेही सेम अशाच पद्धतीने प्रोसेस करायची आहे आणि दुसऱ्या बाजूचाही हा कप जोडून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने जोडून झालेला आहे। आता दोन्ही कप आपले अटॅच करून झालेत, त्यानंतर आता आपण हे शिलाई व्यवस्थित करणार आहोत। पाहू शकता कप अशा पद्धतीने जोडून झाले पाहिजेत। आता दोन्ही कप जोडून झाले की आपण जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घेऊयात। आता मेन ब्लाऊजचं कापड सुईच्या बाजूने, म्हणजे जी सुईची बाजू आहे त्या बाजूने वरच्या बाजूने ठेवायचं आहे आणि त्यावरती हा अस्तरचा पार्ट आहे, कप वरच्या बाजूने फुगीर भाग असेल अशा पद्धतीने ठेवायचा आहे। सगळ्यात आधी आपण इथे गळा जोडून घेणार आहोत। आता गळा जोडताना योग्य फिनिशिंगसह जोडायचा आहे आणि खालच्या बाजूने पण इथे तुम्ही अशा पद्धतीने एक शिलाई मारून घ्या किंवा तुम्हाला जर वेगळी कमरपट्टी जोडायची असेल तर अगोदर गळा जोडून घ्या आणि मग कटिंग करून फोल्ड करून मग खालच्या बाजूने कमरपट्टी जोडून घ्या। आता मी ते गळ्यालाही मार्किंग शिलाई करून घेतलेला आहे आणि आता हा भाग जो आहे तो आपण उलटून घेणार आहोत, पण त्याआधी आपण गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता चला मी इथे तुम्हाला गळ्याचं कटिंग करून दाखवते। गळ्याचं कटिंग करून घेतल्यानंतर तुम्ही छोटे छोटे कट द्या आणि मग हे फोल्ड करून घेऊ शकता। हे पहा आता मी पूर्ण अस्तर असं उलटून घेतलेलं आहे। आता सगळ्यात आधी हे उलटून घेतल्यानंतर ह्याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि वरच्या बाजूने किंवा कमरेच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने दाबटीप देऊन झालेली आहे। आता गळ्याचा जो भाग आहे त्यालाही व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता जो अस्तरचा भाग आहे त्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। चारही बाजूने शिलाई मारून झाली की एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचे। आता हे धागे कट केल्यानंतर आपण चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं की फायनली आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग करून तयार झालेला आहे। अशा प्रकारे खूप साधी सिंपल अशी ब्लाऊज स्टिचिंग करण्याची सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडले असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।